निरोप समारंभ पार पडत असतानाच एक सुखद असा प्रसंग या ठिकाणी निश्चितपणाने आहेच। या सदनाचे, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, श्रीमती सुमित्राताई पवार उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, या ठिकाणी सर्व सन्माननीय या सदनाचे सदस्य, ज्या 9 सदस्यांचा या ठिकाणी निरोप समारंभ होते आहे, असे सर्व निवृत्त होणारे 9 सदस्य, साधारणतः राजकीय प्रवास 1982 ते 83 पासून माझा सुरू झाला। त्या कालखंडामध्ये आर्वी विधानसभा मतदारसंघामध्ये आर्वी, आष्टी, कारंजा असे 3 तालुके असताना 3ही तालुक्याचा पूर्ण कारभार तालुका अध्यक्ष असताना होता आणि तिथूनच माझी राजकीय कारकीर्द सुरू झाली। आर्वी हे मूळ गाव नाहीच, आष्टी तालुक्यातील एक अंबिकापूर हे मूळ गाव आहे। त्या ठिकाणी 75-76 या साली आर्वीला शिक्षणाकरिता आलो आणि हळूहळू राजकीय जीवनामध्ये सुरुवात झाली। 1985 ते 1975 पत्नीसह मी नगरपालिका सदस्य उपाध्यक्ष होतो। हळूहळू कोणीही नेते आले असताना भाषणाकरिता विविध निवडणुकीमध्ये वरिष्ठ नेते आले असताना तळ हाताला केस फुटेल, परंतु आर्वी मतदारसंघामध्ये कधीही कमळ फुलू शकणार नाही, असं एकंदरीत वक्तव्य मोठ्या मोठ्या स्टेजवरून होत होतं आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्याची झळ पोचत होती का आता आपण दाखवून देऊ। जसं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं का मी पुन्हा येईल, पुन्हा आलेत आणि त्याच आधारावर कुठेतरी पक्षाचं काम अधिक दोषपूर्ण वातावरणामध्ये अनेक संघटनांना सोबत घेऊन अनेक पक्षातील कार्यकर्ते एकत्रित करून कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास निर्माण करून 2009 ची निवडणूक आली। गावागावामध्ये कुठेही कार्यकर्ता नव्हता, अशाही परिस्थितीमध्ये 2009 मध्ये कार्यकर्त्यांच्या भरोशावर जनता जनार्दनांचा एक विश्वास संपादन करून 2009 ची आम्ही निवडणूक जिंकलीत। काँग्रेसचं प्राबल्य होतं, गांधीजींचा आणि विनोबांजींचा जिल्हा होता, कोणत्याही गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा कुठेही कार्यकर्ता दिसत नव्हता। अशाही परिस्थितीमध्ये आम्ही आमची ही जीवनरूपी यात्रा शेवटास नेण्याच्या दृष्टीने अथक परिश्रम केले। 2014 ची निवडणूक आली, केवळ 1300 मतांनी त्यावेळेस पराभव झाला, पण घरी झोपलो नाही। अधिक जोशपूर्ण वातावरणामध्ये गावागावामध्ये जाऊन प्रचार करून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं एक साधन म्हणून या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना त्यावेळेस मोठा निधी 2014 ते 2019 पर्यंत प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास निधी घेऊन गावामध्ये एक विश्वास निर्माण केला। 2019 ची निवडणूक आली, त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये आपण निवडून आलोत। एकंदरीत राजकीय वातावरण आज भारतीय जनता पार्टी असं एकंदरीत प्रत्येक गावामध्ये वातावरण निर्माण झालं। नगरपालिकेच्या मागच्या कालखंडामध्ये या नाही, मी आमदार असताना 16-17 ची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेस 23 पैकी 23 नगरसेवक निवडून आणले, एक नगराध्यक्ष निवडून आणलं
आणि काँग्रेसचं पूर्ण उमेदवाराचं डिपॉझिट गोल करून 23 पैकी 23 नगरसेवक आम्ही निवडून आणलेत. ही ताकद कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि मी आमदार असताना निर्माण झाली आणि त्या आधारावरच आज देवेंद्रजीच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 13 महिन्याकरिता मला विधान परिषद मिळाली. बावनकुळे साहेब आलेत, तुला दिल्लीला चालावं लागते, त्यांचा मान सन्मान आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा मान सन्मान ठेवून अमितजी शहाकडे गेलोत आणि त्यांनी शब्द पाळलात. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शब्द पाळलात. बावनकुळे साहेबांनी जो शब्द दिला होता त्यांनी शब्द पाळलात. त्या माध्यमातून आज 13 महिने या सभागृहामध्ये मला संधी मिळाली. त्याचं संधीचं सोनं कसं करून घेता येईल या भावनेतूनच निश्चितपणानं पूर्ण वेळ या ठिकाणी हजर राहून विविध प्रश्नावर कुठंतरी भाषणं करून आणि त्या माध्यमातूनच त्या भाषणाच्या माध्यमातून सर्व जनता जनार्दनांना मतदारसंघांना न्याय कसा मिळवून देता येईल या भावनेतून निश्चितच आपण काम केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच